सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना माझा सुप्रभात. मी प्रवीण सोनोने. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला नवीन पाठ 14 चित्रसंदेश हा शिकणार आहोत. चित्रसंदेश या शब्दाचा अर्थ असा आहे की आपल्याला एक चित्र दिसत असते आणि या चित्राच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी संदेश द्यावयाचा असतो. संदेश म्हणजे मेसेज द्यावयाचा असतो. तर त्याला म्हणतात चित्रसंदेश. म्हणजे फक्त चित्र असते आणि त्या चित्रातून आपल्याला काहीतरी समजतं की हे करावं किंवा हे करू नये. अशा प्रकारचा जो संदेश दिलेला असतो त्याला म्हणतात चित्रसंदेश. हिंदी में इसका मतलब ये है कि हमारे आँखों के सामने पिक्चर होती है और उस पिक्चर के ज़रिए से हमें कुछ ना कुछ मैसेज मिलता है, तो उसे कहते हैं चित्र संदेश. इसको इंग्लिश में या हिंदी में आप पिक्चर स्टोरी कहते हो, उस प्रकार से. तो देखिए, आता मराठीमध्ये काय आहे, एक हे तुमच्यासमोर आता दोन चित्र दिसत आहे. पहिलं चित्र एक व्यक्ती बसलेला आहे सीटवरती आणि ती बसची सीट आहे. आणि दुसऱ्या चित्रामध्ये तो सुद्धा व्यक्ती एका सीटवर बसलेला आहे. आता हे दोन व्यक्ती दोन ठिकाणी बसलेले आहे. एक काहीतरी खात आहे आणि दुसरा काहीतरी थुंकल्याच्या याच्यामध्ये, म्हणजे बाहर थूकने के लिए कोशिश कर रहा है, वैसे दिख रहा है. तर तिथे इथे लिहिलेलं आहे की थुंकू नये, थुंकू नये असं लिहिलेलं आहे बघा. त्याच्या खाली लिहिलेलं आहे काय, बसमध्ये किंवा बसमधून बाहेर थुंकू नये. तर बस आणि ST म्हणजे जेव्हा आपण बसमध्ये बसतो प्रवास करण्यासाठी, ती सार्वजनिक बस असते आणि सार्वजनिक बस असल्यामुळे आपण ती सार्वजनिक संपत्ती आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. पण ती कुठूनही घाण होणार नाही, चालत्या बसमधून बाहेर थुंकू नये असा संदेश द्यायचा आहे. खाली लिहिलेला आहे की बसमध्ये किंवा बसमधून बाहेर थुंकू नये. हिंदी में इसका मतलब ये है कि जब भी हम बस में बैठते हैं या फिर कोई भी पब्लिक ट्रांसपोर्ट में बैठते हैं, पब्लिक ट्रांसपोर्ट की जो भी व्हीकल्स है उसमें बैठते हैं, तो वहाँ बैठ के हमें बाहर थूकना नहीं चाहिए. ठीक है, ये संदेश हमें इस पिक्चर से मिलता है. म्हणजे या चित्रातून, पहिल्या चित्रातून आपल्याला असा संदेश मिळतो की जेव्हा आपण बसमध्ये बसतो तेव्हा त्या बसमधून आपल्याला बाहेर थुंकता कामा नये. बाहेर तर थुंकायचं नाहीच आहे, पण आतमध्ये सुद्धा नाही थुंकायचं आहे. म्हणजे बसमध्ये बसलं की थुंकायचं नाहीच, हा महत्त्वाचा संदेश आहे. नाही तर तुम्ही म्हणाल सर बाहेर थुंकू नये, मग आतमध्ये थुंकलं तर चालते का? नाही चालत. बाहेर पण थुंकायचं नाही आहे आणि आतमध्ये पण थुंकायचं नाही. थुंकल्यामुळे काय होते, थुंकल्यामुळे जे विषाणू आहे, जे जीवजंतू आहे ते हवेमध्ये पसरतात आणि त्यांच्यामुळे आपण आजारी पडतो. जसा कोरोना, एखाद्या कोरोना झालेल्या व्यक्तीने जर बाहेर थुंकलं तर त्यामध्ये जे जर्म्स आहे, विषाणू आहे, व्हायरस आहे, हे व्हायरस तिकडे तिकडे उडतात आणि ज्याच्या शरीरावरती गेले, ज्याच्या नाकातोंडातून प्रवेश केला त्यालासुद्धा आजारी करतो, बिमार करतो. थुंकल्यामुळे रोगराई पसरते. म्हणून बसमधून बाहेर किंवा आतमध्ये थुंकायचं नाही. कुठेही सार्वजनिक ठिकाणी थुंकायचं नाही. इथे चित्र बसमध्ये बसलेलं आहे, म्हणून बसमध्ये बसून आपण बाहेर थुंकू नये, आतमध्ये थुंकू नये. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, कुठेही रस्त्यावर चालताना सुद्धा रस्त्यावरती थुंकायचं नाही. बऱ्याच लोकांना सवय असते, खर्रा खाल्ला, पान खाल्लं, तंबाखू खाल्ला की इकडे तिकडे थुंकत असतात. थुंकण्यासाठी जे डस्टबिन असते, डस्टबिनमध्ये बेसिन असते, बेसिनमध्ये किंवा नाले असतात, नाली असतात तिकडे, घराच्या प्रांगणात थुंकू नये. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. त्यानंतर दुसरं चित्र. आता या दुसऱ्या चित्रामध्ये एक व्यक्ती काहीतरी खात आहे आणि खाल्ल्यानंतर जे कचरा असते तो तिथेच टाकत आहे. म्हणून खाली लिहिलेलं आहे की बसमध्ये कचरा टाकू नये. मग आता सार्वजनिक बस आहे, आपण काय करतो, पार्लेजी बिस्किट खातो, बिस्किटचं रेपर्स तिथेच सोडून देतो.
चिप्सचं पाकिट खातो, चिप्स खाऊन टाकतो, पॅकेट तिथेच सोडून देतो. म्हणजे बसमध्ये आपण कचरा करतो. तर बसमध्ये आपल्याला कचरासुद्धा करायचा नाही. हा दुसरा संदेश. पहिला संदेश काय? बसमधून किंवा बसमध्ये बाहेर थुंकू नये आणि बसमध्ये कचरा टाकू नये. दूसरा जो चित्र है उसका मतलब ये है कि हमें बस में बैठ के कचरा नहीं करना है. हिंदीमध्ये. मराठीत बसमध्ये बसून कचरा करायचा नाही. तर असे 2 चित्रसंदेश झाले. आता आपण आणखी 2 चित्रसंदेश आहे बघा. एक व्यक्ती चालत्या बसमध्ये बसत आहे. खाली लिहिलेलं आहे, चालत्या वाहनात घाईघाईने चढू अगर उतरू नये. आता चालत्या वाहनात घाईघाईने चढू अगर उतरू नये म्हणजे बस सुरू झालेली आहे आणि या धावत्या बसमध्ये चढायचं नाही किंवा उतरायचं नाही. काय होते तसं केलं तर? धावत्या बसमध्ये चढलं आणि जर आपण पडलो तर आपला अपघात होतो, ॲक्सिडेंट होतो आणि आपण मरूसुद्धा शकतो. म्हणून धावत्या बसमध्ये चढ़ायचं सुद्धा नहीं आणि धावत्या बसमधून उतरायचं सुद्धा नहीं. हिंदी में इसका ये मतलब है, अगर बस शुरू हो गई, वो बस दौड़ रही है, तो दौड़ते बस में ना बैठना है ना दौड़ते बस से उतरना है. अगर ऐसा आपने कर लिया तो क्या होगा? आपका एक्सीडेंट हो जाएगा और आप मर भी सकते हो. तो बेहतर है अपने आप को सुरक्षित रखने के लिए दौड़ते बस में हमें बैठना भी नहीं है और दौड़ते बस से हमें उतरना भी नहीं है. हिंदी और मराठी दोनों में बताएं. आता जे चौथं चित्र आहे, या चौथ्या चित्रामध्ये बघा, तो मुलगा सीटवरती बसलेला आहे आणि त्याचा हात खिडकीच्या बाहेर आहे. खाली काय लिहिलेलं आहे की चालत्या वाहनातून हात बाहेर काढणे व डोकावणे धोक्याचे आहे. चालत्या वाहनातून, आता ही बस सुरू आहे. बस सुरू असल्यामुळे ते वाहन चालू आहे. त्या चालत्या वाहनातून हात बाहेर काढणे खिडकीच्या किंवा आपलं डोकं बाहेर काढणे. आपण बघतो समोर काय झालं, मागे काय झालं, खिडकीतून डोकं बाहेर काढतो आणि तेवढ्यामध्ये जर अचानक मागून एखादी वाहन आलं तर काय होईल? तुमचं मुंडकच कटून जाईल. हात असेल तर हातच कटून जाईल. इतके भयंकर अपघात होतात. मी बघितलेले आहे हे असे अपघात. बसमधनं हात बाहेर काढला, त्या व्यक्तीचा हात कटून गेलेला होता. हे आपल्या नागपूर जिल्ह्यातलीच घटना आहे. मी तुम्हाला स्थळ वेळ सांगणार नाही आता, पण हे मी बघितलेलं दृश्य आहे. म्हणून जर बस सुरू असेल आणि तुम्ही त्या बसमध्ये बसलेला असेल, त्या खिडकीमधून हात बाहेर काढू नका. आपलं डोकं बाहेर काढून मागे पुढे बघू नका, कारण त्यावेळेस तुमचा अपघात होण्याची दाट शक्यता असते. अपघात झाला की झालं, मरण पावलं. हिंदी में इसका मतलब ये है कि अगर आप बस में बैठे हो तो और वो बस दौड़ रही है, चल रही है, उस समय आपको बस से अपने शरीर का कोई भी हिस्सा बाहर नहीं निकालना है. फिर चाहे वो हाथ हो या फिर चाहे वो सर हो, कोई भी हिस्सा शरीर का बाहर नहीं निकालना है. निकालने से क्या होगा? जब तुमने हाथ समझो बाहर निकाल दिया और पीछे से अगर कोई दूसरा ट्रक आ गया, कोई बस आ गया, ठीक है, और उसको जाने के लिए ठीक से जगह नहीं मिली, तो वो क्या हो गया? आपके बस से चिपका कर, भिड़ा कर वो अपनी गाड़ी निकालेगा. उस समय में आपके हाथ अगर बाहर है आपका तो वो कट जाएगा, सर बाहर है तो सर भी कट जाएगा. तो ऐसे एक्सीडेंट बहुत सारे हुए हैं. तो इसलिए हमें सुरक्षित रहने के लिए खबरदारी लेना है कि दौड़ते बस से ना हमें हाथ पाव बाहर निकालना है ना सर बाहर निकालना है. तर अशा पद्धतीने हे 4 चित्र होते. पहिल्या चित्रामध्ये बसमध्ये किंवा बसमधून बाहेर थुंकू नये असा संदेश आपल्याला मिळाला. दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला संदेश मिळाला की बसमध्ये कचरा करू नये, कचरा टाकू नये. तिसरा संदेश असा आहे की चालत्या वाहनामध्ये घाईघाईने चढू नये किंवा उतरू नये. आणि चौथा संदेश असा है कि चालत्या वाहनातून हाथ बाहर काढ़ने व डोकावून पाने हे धोक्याचे आहे. हिंदी में बता देता हूँ. पहले चित्र से हमें संदेश ये मिला कि बस में बैठ के बस में या बस के बाहर हमें थूकना नहीं है. दूसरा, बस में बैठ के हमें कचरा डालना नहीं है. तीसरा, दौड़ते बस में हमें ना बैठना है और दौड़ते बस से ना हमें उतरना है. और चौथा, अगर बस दौड़ रही है तो उस बस से बाहर हमारे शरीर का कोई भी हिस्सा नहीं जाना चाहिए, फिर चाहे वो हाथ हो या सर हो. तो इस प्रकार से 4 चित्र है और इन 4 चित्रों से हमें ये 4 संदेश मिले हैं.
अशा प्रकारे या 4 चित्रातून आपल्याला 4 संदेश मिळालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे चित्र संदेश नावाचा हा पाठ होता. छोटासा पाठ होता, परंतु यामधून मिळणारा जो संदेश आहे तो खूप मोठा होता. म्हणून हे 4ही संदेश तुम्ही नेहमी कायमसाठी लक्षात ठेवायचे आहे आणि याचप्रमाणे प्रवास करताना लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जर समजा तुम्हाला कधी बसमध्ये बसून प्रवास करायचा असेल, तर या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, बसमध्ये थुंकायचं नाही किंवा बसमधून बाहेर थुंकायचं नाही. दुसरं, बसमध्ये कचरा टाकायचा नाही. तिसरं, चालत्या बसमध्ये चढायचं सुद्धा नाही किंवा उतरायचं सुद्धा नाही. आणि चौथा, चालत्या वाहनातून हात बाहेर काढायचा नाही किंवा डोकेही बाहेर काढायचं नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर पुढील व्हिडिओमध्ये आपण याचा स्वाध्याय घेऊया. बरेच दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो, म्हणून तुमचा क्लास घेऊ शकलो नाही, व्हिडिओसुद्धा पाठवू शकलो नाही. असेसमेंटसुद्धा कविता मॅडमने केले. लवकरात लवकर आपण लाईव्ह सेशन घेऊ आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करू. तर विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून या पाठाचा अभ्यास करा. धन्यवाद.